उलवेडोडच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण केवी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते जयेंद्र पाटील आणि त्याचबरोबर विकास ही जोडी देखील पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज चंदन मडवी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात 6:57 होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल गेम ऑन रॉयल ट्रॉफी सेकंड नाईट फर्स्ट मॅच. पहिलाच बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज जयेंद्र पाटील. विजयाचे स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावाच्या संघाच्या माध्यमातून एखादी स्पर्धा घेता त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की आपण जिंकावं, जिंकून ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यावी, त्यानंतर जल्लोष आपण सादर करू आणि हायेस्ट स्कोरला बाय दिली जाईल. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर तैनात पाहायला मिळतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि आजच्या दिवसातील पहिली रन काढण्याचा बहुमान मिळालाय फलंदाज जयेंद्र पाटील. टीम ओमकार 11 जयानुमान वाघिवली या टीमचा सलामीवीर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरुवातीला पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला, त्यानंतर सेकंड बॉलमध्ये 2 धावा आल्यात. एक मोठं टार्गेट सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान वाघिवली अर्थातच ओमकार 11 या टीमला पहिले षटक मार्गस्थ. या बॉलवर देखील वेग भन्नाट होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते आणि आजच्या रात्रीतील पहिले वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चंदन मडवी अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे आणि सातत्याने अमोल नीरज 11 उलवे या टीमच्या माध्यमातून भरपूर चांगलं प्रदर्शन यंदाच्या हंगामामध्ये राहिलंय. या गोलंदाजाकडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस. जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमचा. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक, ज्यावेळेस हे मायबाप प्रेक्षक असतात, ज्यावेळेस हे दर्दी प्रेक्षक असतात त्यावेळेस गर्दी पाहायला मिळते. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक वाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये देखील एक धाव खर्च केली. टोटल 3 धावा आतापर्यंत होतात. पहिल्या सत्राचा खेळ सुरू होताना पाहायला मिळालाय. ओव्हर क्रमांक 1 पुन्हा एकदा रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलंय. लखलखते तारे पाहण्यासाठी ज्या प्रकारे अंधारात जावं लागतं आणि रॉयल ट्रॉफी ही स्पर्धा पाहण्यासाठी या केवी काका क्रीडांगणामध्ये यावं लागतं. आज ही दुसरी रात्र. भरपूर चांगली मेहनत रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. मोठा फटका खेळलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय थेट खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. षटकार येतोय आजच्या रात्रीतील हा पहिला षटकार. डीजे SDC अर्थातच डीजे सूरज चौधरी डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये षटकार आला. 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. या बॉलवर देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती, वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय स्टान्स बदलले होते. मोठा फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेने, परंतु थेट विकेट किपरच्या हातामध्ये जसा टप्पा पडला त्यानंतर हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. 9 रन आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केलेत. स्लॉक स्वीप केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल. 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार फटका. या शेवटच्या बॉलवर येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 रन. संगीत आपण ऐकला आणि ड गटामधील टीम आणि सी गटामधील टीम आपणास आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आहे की ड गटामध्ये आणि क गटामध्ये 10 संघ आहेत. त्यामुळे ज्या टीमचा स्कोर जास्त असेल त्या टीमला बाय दिली जाईल, याची नोंद देखील आपण घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज चंदन मडवीने. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय जीवनजी रामा मडवी साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील रॉयल ट्रॉफी 2025 या दुसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत. स्पेल नंबर 2 आणि महेंद्र मडवीला या ठिकाणी इन्व्हाइट केले. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली. एक षटकार एक चौकार लगावला जयेंद्र पाटीलने आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला 6 बॉल नंतर संधी मिळाली. फलंदाज विकास गावंड आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर क्षमता आहे या बॅट्समनमध्ये. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये राऊंड द विकेट लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल अलंगो कार्पेट लॉंगअपच्या दिशेने फिल्डर होता. चांगली फेकी होईल की काय, फेकी थोडीशी गशाय झाली परंतु बॅकअपसाठी फिल्डर तैनात होता. बॅकअप भरपूर महत्त्वपूर्ण असतं. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही एखादा
महागडा मोबाईल ज्यावेळेस तुम्ही विकत घेता सेफ्टी बॅकअपसाठी एक बॅकअप कव्हर देखील घेत असतो. आदरणीय केशवजी यशवंतजी ओळेकर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एक धाव आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट केली विकास गावंडने. 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप पॉइंटला देखील फिल्डर आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. स्विच हिट केलाय. टायमिंग चांगलाय. चेंडू चाललाय. जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून येतोय हा स्विच हिट आणि याच फटक्याने केलाय फलंदाज जयेंद्र पाटीलला सुपर हिट षटकार. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या चौफेरीन फिल्डरची पाहणी करतोय. त्यानंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा करतोय फलंदाज जयेंद्र पाटील. ज्याप्रमाणे नावामध्येच जय आहे. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिलाय. टायमिंग चांगलाय. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल. यस रन मिळतील 6 डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा फ्लाइटेड रॉकेट षटकार. खेळाडू अर्थातच मयूरदादा पाटील आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पूर्णपणे आक्रमकतेचं रूप धारण केलं या गुलाबी थंडीमध्ये. फलंदाज जयेंद्र पाटीलने ज्या प्रकारे इन ऍक्शन मोड मध्ये बॅटिंग करतोय. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. चोवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 24 निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल महेंद्रच्या खात्यामधील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. अप्रतिम दर्जाचा क्लासिकल नेत्रदीपक एक ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. जयेंद्र पाटील नावाचं वादय मैदानाच्या आतमध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेरीन गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक स्विच हिट. हा चौकार. त्यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय सुरेशजी मडवी साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा हा बॉल. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात नव्हता. आणखीन एक धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. जयेंद्र पाटीलने जणू काही मैदानाच्या आतमध्ये येऊनच ठरवलंय की फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजीच मी करणार. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमला एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे.
आणि तोच निर्धार मनामध्ये ताईत करून मैदानाच्या चौफेरीनं आपल्या अफलातून खेळीने प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला सध्याच्या घडीला हा फलंदाज जयेंद्र पाटील. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 32 रन, 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चंदन मडवीने अवघ्या 13 धावा खर्च केल्या. सेकंड स्पेलमध्ये महेंद्र मडवीला आमंत्रित केलं आणि तब्बल 19 धावा त्याच्या विरुद्धमध्ये या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रन, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक. पुन्हा एकदा चंदन मडवीवर विश्वास दाखवलाय. टीम अमोल आणि नीरज 11 उल्वे या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला सध्याच्या घडीला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. विकास गावंड ज्याने आतापर्यंत या 12 बॉलमध्ये फक्त एकच बॉल त्याने पेस केला, एक सिंगल कंप्लीट केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो ना, तर जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच इम्पॉर्टंट बाब असते आणि तीच भूमिका त्याने मनामध्ये लक्षात घेऊन एक सिंगल त्याने कंप्लीट केली. कारण ज्या प्रकारे जयेंद्रने सुरुवात करून दिली, टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमला पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला, एक षटकार आला आणि त्यानंतर धावफलकाला गती मिळाली. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक चेंडू चाललाय. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या साह्याने 33 तर 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. 34 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू चंदन मडवी. इनसाइड एज आणि विकेट क्रमांक पहिला प्राप्त केलाय. ही जोडी तोडायची होती आणि फलंदाजाला बाद केलंय. विकास गावंड या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. पहिला धक्का 34 रनवर. काय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. मोठा फुल स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला आणि ते विकेट कीपर सिद्धू मडवीच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. पहिला ब्रेक थ्रू मिळाला 34 रनवर. नवीन फलंदाज अभिषेक पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये, कारण एक महत्त्वाचा विकेट गमावलाय. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक खेळाडूला चांगलं योगदान द्यावं लागतं आणि सध्याच्या घडीला टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली संघ अडचणीमध्ये असताना एक चांगली कामगिरी करावी लागेल. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते तेजसजी सोमासे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर किरणजी पाटील सर यांचं आगमन देखील होते. नुकतीच 40+ अनेक स्पर्धा ते गाजवत आहेत आपल्या अफलातून खेळीने. वन साइड हिरो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर कट स्ट्रोक केलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. अभिषेक पाटीलच्या बॅटमधून देखील येतो एक नेत्रदीपक मादक सौंदर्य असलेला स्ट्रोक. हा चौकार. नुकतंच इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये नवी मुंबई इंडिगो कंपनीचं विमान ज्याची फर्स्ट ट्रायल आपल्याला पाहायला मिळाली. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. नेक्स्ट मॅच अ गटाला सुरुवात होईल आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल
जीवदान स्पोर्ट्स अर्चित इंटरप्राइजेस बामण डोंगरी आणि त्यांच्याच विरोधामध्ये मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ या दोन टीममध्ये अ गटामधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ओमकार 11 जय हनुमान वाघिवली टीमचे खेळाडू विकास भगतला देखील आपण पाहतोय. आतापर्यंत 38 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये चंदन मडवीने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर महेंद्र मडवीने 19 रन खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट त्याच्या माध्यमातून प्राप्त देखील केला गेलाय. शिवबा संगे त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. ओव्हर नंबर 4 आणि चौथ्या ओव्हरसाठी सिद्धू मडवी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. एक महत्वपूर्ण मॅच 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 38 धावा आल्यात. ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमच्या धावफलकावरती राऊंड द विकेट. पहिला बॉल लाईन चांगली होती, लाईन मिस केली. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. वेगाबरोबरच गती परिवर्तन पाहायला मिळालं. त्या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज जयेंद्र पाटील. त्यानंतर आदरणीय जयदेवजी मडवी साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. या बॉलवर स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. जेल पासून फिल्डर दूरवर होता, बॅकअप चांगला मिळालं. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये. एक चांगली रनिंग दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हेच क्रिकेट आहे. एक एक धावांसाठी तळमळ करणं, षटकार मारण्यासाठी क्षमता लगावणं. त्याचबरोबर योगेशजी मडवी साहेब आपले देखील सहर्ष स्वागत. योगेशजी म्हात्रे ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहतील. दीपकजी बोराडे सर देखील आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे जकडून ठेवले या षटकामध्ये जयेंद्र पाटीलने. ज्या प्रकारे सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे धुमाकूळ घातला होता आपल्या विस्फोटक बॅटिंगने, परंतु या क्षणाला कुठेतरी थोडंसं शांत ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे तीन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या षटकातील. वेलकम आमचे सहकारी समालोचक मित्र युवराजजी माई सर देखील आमच्या समेत आजच्या रात्रीमध्ये जॉईन होतील. या क्षणाला नियंत्रण चुकलं बॉलरचं आणि वाईट +1 टोटल 2 रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि 2 रनच्या साह्याने 42 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन रिव्ह्यू आहे.
राऊंड द विकेट. धीम्या गतीचा हा बॉल आणि लाईन मिस केली. फलंदाज अभिषेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी एक चौकार आतापर्यंत लगावलाय. 5 बॉल त्याने पेस केलेत, परंतु जयेंद्र पाटीलचं कौतुक करावं लागेल. 15 बॉलमध्ये 32 रनवर तो खेळतोय. एक मोठा स्कोर उभारण्याचा निर्धार सध्याच्या घडीला घेतलाय टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमने. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 42 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर 54 आतापर्यंत दाखवला जाते ऑन स्क्रीन, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. वेग भरपूर होता, कोलोर पद्धतीचा हा चेंडू, परंतु बीट झालाय. बॅट्समन 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 42 रन, 42 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. पर्यंत होतात आणि चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिडिंग तुम्ही त्वरित लावून घ्या. टीम अमोल नीरज 11 उल्वे संघ. आणि जशी इनिंग संपेल, इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. अ गटाला होईल सुरुवात. टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्याच विरोधामध्ये मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ अशी अ गटामधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा स्पेल आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले संकेत भोईरला. तर जशी इनिंग संपेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि टीम मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघ. कारण या मॅचचा जर विचार केल्यानंतर या मॅचमध्ये जय हनुमान वाघिवली संघ ओमकार 11 हा संघ लेट झाला, म्हणून अमोल नीरज 11 उल्वे या टीमला टॉस विन दिला गेला. कारण वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे आयोजकांना. आणि टीम RCC पेठ मिहिरा स्पोर्ट्स आणि अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आदरणीय अंकुशजी म्हात्रे साहेब मोरावी गावसे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर या. एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक होता, परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता नयन पाटीलच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक 2 गमावलाय टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमने. नुकतेच ज्यांचं आगमन होते आदरणीय विनोदजी मडवी साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, वेलकम. आपलं देखील रॉयल ट्रॉफी 2025 आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत. कालच्या रात्रीत देखील मोठ्या संख्येने मान्यवरांच्या अफलातून गर्दी आपण पाहिली, प्रेक्षकांच्या अफलातून गर्दी आपण पाहिली. कारण आज खऱ्या अर्थाने याच खेळाने तुम्हा सर्वांना एकत्रित केलंय. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचं ऋणानुबंध देखील याच खेळाने आज मात्र आमच्या सर्वांना एकत्रित करून ठेवले. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ वाईट. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 43 रन आतापर्यंत झालेत. शेवटचं टार्गेट सेट करणार षटक. वेग भरपूर होता, परंतु पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 44 अशा धावा रोखाव्या लागतील संकेत भोईरला. कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग कराल त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण ठरत असतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, बॉटमॅनचा चांगला वापर केला, पुल केलाय, पुल सक्सेसफुल. सर 4 रनसाठी येतोय
फलंदाज आकाश गावनच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार. त्याचबरोबर आदरणीय संजयजी कोळी साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. संकेतचा हा बॉल वेग भरपूर होता परंतु दिशा भरकटली. आतापर्यंत 3 चेंडू अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत या बॉलरने. कुठेतरी थोडासा दबाव वाढला एक चौकार आल्यानंतर, कारण बॅट्समन देखील तेवढाच ताकदीचा आहे आकाश गावन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. अशी चेंडू मात्र रिलीज करावे लागतील या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी अमोल नीरज 11 उल्वे या टीमला. शेवटचे 3 बॉल शिल्लक या पहिल्या सत्रामधील. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. डावखुरा त्याच्या गोलंदाजामध्ये खऱ्या अर्थाने चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते आणि तेच प्रात्यक्षिक या बॉलवर संकेत भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा परंतु या क्षणाला दिशा भरकटली. या सिटीचा वाईट चौथा अवांतर स्वरूपाचा बॉल आणि आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिलं सांघिक अर्धशतक करणारा संघ ठरला जातोय ओमकार 11 जय हनुमान वाघिवली संघ. 50 रन आतापर्यंत होत आहेत. कोलोर पद्धतीचा हा बॉल खणून काढलाय परंतु फिल्डर तैनात होता. टिपलाय हा झेल आणि फलंदाज आकाश गावन या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र शिल्लक आहे. या इनिंग मधला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. जर सनी भोईर यांनी जर या बॉलवर झेल पकडला तर आदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. 50 रन झालेत. पुन्हा एकदा वाईट बॉलची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली या बॉलरने. 51 रन आणि चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स वामन डोंगरे आणि मीरा स्पोर्ट्स RCC पेठ. त्याचबरोबर अहिलेजी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 51 धावा कंप्लीट केल्यात 5 षटकांमध्ये. टीम ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या टीमच्या माध्यमातून आणि 52 धावांचं लक्ष सेट केलं गेले. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये मीरा स्पोर्ट्स RCC पेठ. हॅलो. याच दरम्यान मंचावरती पाहुण्यांची मांदियाली सुरू झालेली आहे. कालच्या रात्रीपासून ज्या प्रकारे या स्पर्धेला 4 चांद लागलेत आणि उल्वे ग्रामस्थांचा मिळालेला प्रतिसाद, त्याचप्रमाणे या पंचकृषीतील मिळालेला पाहुण्यांचा प्रतिसाद आणि ही स्पर्धा आज उंच स्तरावर जाऊन पोहोचली आहे. आणि आज या स्टेजवरती या मंचावरती लॉयड स्पोर्ट्स उल्वे रॉयल चषकामध्ये 2025च्या पहिल्या पर्वामध्ये पाहुण्यांचं इथं आगमन झाले. तर आपण आता सत्कार समारंभाकडे बोलत आहोत. इनिंग ब्रेकमध्ये पाहुण्यांचा इथं सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी मी प्रकाश कोहली यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आजचा हा पहिला सत्कार करायचा आहे. आणि पहिला सत्कार आहे आमचे काकाश्री प्रमोद काका पाटील यांचा इथं सन्मान करायचा आहे. मी प्रकाश कोहली यांना विनंती करतोय की आपण प्रमोद काका पाटील यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण अर्थातच गोड एक सन्मान चिन्ह देऊन
त्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. रॉयल चषक 2025 पर्व 1 पहिला सीझन आणि पहिल्या सीझन मध्ये त्यांचा सत्कार इथं केला जात आहे. मंचावरती जीवन काका मडवी यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. पहिल्या रात्रीपासून अगदी व्यासपीठ जर आपण बघितलं अगदी खचाखच भरून गेलेलं आहे. एवढे या स्पर्धेला खूप प्रेम मिळाले आहे. आणि पुढचा सन्मान करण्यासाठी मी दीपक पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुढचा सत्कार करायचा आहे. आणि पुढचा सत्कार आहे श्री कान्हा पदाजी घरत यांचा आपण सत्कार करायचा आहे. पुढचा सन्मान कान्हा पदाजी घरत यांचा सत्कार करण्यासाठी मी दीपक पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा एक विराट लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकता पाहुण्यांचा इथं सन्मान होत असताना. पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे दमकोली गुरुजी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा आता पुढचा सत्कार घ्यायचा आहे. पुढचा सत्कार आहे उल्वे गावचे एक जबरदस्त अष्टपैलू जुने जाणते ज्यांनी कित्येक वर्ष उल्वे क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तो आजही 40+ मध्ये क्रिकेट खेळतोय ते आमचे नंदकुमार गायकवाड यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी दमक ओली गुरुजींना विनंती करतोय की आपण 40+ मास्टरचा एक जुना जाणता आजही त्याच प्रकारे तो मैदानामध्ये खेळत असतोय तो नंदकुमार गायकवाड याचा इथं यथोचित मान सन्मान करण्यात येणार आहे. दमकोली गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होत आहे. पुढचा सत्कार सुमित घरत यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर भावेश खारकर, प्रणित सोमासे आपण सर्वांनी या मंचावरती या व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा सत्कार करण्यासाठी मी शशिकांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान शशिकांत पाटील आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार आहे बालकृष्ण म्हात्रे यांचा इथं सत्कार करायचा आहे. पुढचा सत्कार आहे क्रिकेटचे अतिशय जवळचे चाहते वर्ग आणि उल्वा गावचा जेव्हा जेव्हा सामना असतो त्यावेळेला आमचे बालकृष्ण मामा म्हात्रे हे नेहमी उपस्थित असतात आणि त्यांचा इथं सन्मान केला जात आहे. शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. पुढचा सन्मान करण्यासाठी मी सुजय पाटील याच्या शुभ हस्ते हा पुढचा सन्मान केला जाणार आहे. आणि पुढचा सन्मान आहे पुढचा सन्मान मी करण्यासाठी जयेश कोहली याला विनंती करतो. जयेश कोहली थांबा. जयेश कोहली याच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान केला जाणार आहे. आणि पुढचा सन्मान आहे तेजस सोमासे याचा सन्मान केला जाणार आहे सत्कार केला जाणार आहे. जयेश कोहली याच्या शुभ हस्ते तो सत्कार हा सन्मान केला जाणार आहे. तेजस सोमासे यांचा इथं सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे. जयेश कोहली याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. घ्या लवकर. तेजस सोमासे घ्या. जयेश नाही याच्या हस्ते घ्या. सुजय पाटील याच्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. पुढचा सन्मान आहे दीपक पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण पुढचा एक सन्मान घ्यायचा आहे. मोरावे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व अंकुश म्हात्रे यांचा इथं सन्मान घ्यायचा आहे. दीपक पाटील यांना मी पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा अंकुश म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान या सन्मानानंतर समीर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. याच दरम्यान मंचावरती नरहरी काका मडवी यांचं आगमन झालेलं आहे. उल्वे गावचे जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटपटू एका काल या खेळाडूने गाजवले आहेत असे खेळाडू आज सर्व व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर समीर म्हात्रे याच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान विनोद मडवी याचा सत्कार करायचा आहे. विनोद मडवी याचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी समीर म्हात्रेला विनंती करतोय. तर चला पुढचा सन्मान समीर म्हात्रे याच्या शुभ हस्ते विनोद मडवी याचा सन्मान घ्यायचा आहे.
याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन होतोय भालचंद्र काका मडवी आणि नारायण काका मडवी या दोघांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सामना सुरू झालेला आहे. आपण पटापट एक सत्कार घेत आहोत. मला वाटतं शेवटचा एक सन्मान आहे. सुजय पाटील याला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण चिमुरडीचा सत्कार करायचा आहे. हार्दिका रोहन मडवीचा छोटीचा सन्मान करायचा चिमुकलीचा. सुजय पाटील हा शेवटचा सन्मान आहे. यानंतर आता आपण मॅच कडे वळणार आहोत आणि पुढचा जे सन्मान असेल आणखीन एक सन्मान घेत आहोत आपण. जयदेव मडवी यांचा देखील इथं सन्मान घ्यायचा आहे. जयदेव मडवी यांचा इथं सत्कार करायचा आहे. आणि आता मॅच सुरू होत आहे. आपण आता मॅच कडे वळत आहोत. पुढचा सन्मान जे पाहुणे आहेत त्यांचा आपण पुढच्या इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहोत. जयदेव मडवीचा एक सत्कार घ्यायचा आहे. मी विनंती करतोय रोहन मडवी आपल्या शोभा असते जयदेव मडवी यांचा सत्कार करायचा आहे. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल केला जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मराठीचा जबरदस्त भारदस्त आवाज आमचे जवळचे मित्र युवराज माली यांच्याकडे मी बोलतोय. धन्यवाद. धन्यवाद किरणजी पाटील सर आणि धन्यवाद राहुलजी शिरसाट सर ज्यांना आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतात. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल नीरज 11 उल्वे संघ. 3 बॉल झाले, 3 धावा धावफलकावर आहेत. लोअर फुल टॉस बॉल होता, बाहेरची कडा लागली आहे. विकेट किपरने सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलंय. प्रचंड वेग गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. आकाश गावण पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सिद्धेश मडवी, मानव पाटील हे 2 सलामीवीर अमोल नीरज 11 उल्वे टीम कडनं दाखल झालेले आहेत. चला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी इमिजिएटली यायचंय. लगेचच्या लगेच आपल्याला उपस्थित राहायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुढचा बॉल हलक्या हाताने बॅटचा चेहरा खोललाय. पॉइंटला बॉलला ढकललाय. डायरेक्ट हिट. काम तमाम झालं असतं जर इथे डायरेक्ट हिट झाली असती यष्ट्यांवर स्ट्रायकिंग एंडवर. मात्र प्रचंड चपळाईने ही 1 धाव पूर्ण केली गेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल आई एक्युरा इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी डायरेक्ट जर चेंडू लागला असता तर इथे विकेट नक्कीच मिळाली असती ती ओंकार 11 जय हनुमान वाघिवली टीमला. पहिल्या सत्रामध्ये 51 उभारल्यात, 52 आता वाचवायच्यात. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील बाकी आहे. 4 धावा धावफलकावर आहेत. इकॉनॉमिकल षटक आकाश गावणचं खास करून पॉवर प्ले मध्ये जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढ्या स्टॉपेज लागली आहे. बॉल पाठीमागे चाललाय. लेग स्लिप तैनात होती. बॉलने हलकासा वळसा घेतला. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर धावून थांबलाय बिनगडी बाद 5. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सनी दादा भोईर यांचे अतिशय जिवलग मित्र 1990 ग्रुप आणि महाकाल ग्रुपचे अमयजी मुंबईकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील रॉयल ट्रॉफी 2025 आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत. बघा पुन्हा एकदा आम्ही जीवदानी स्पोर्ट्स बाबनडोंगरी आणि मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठच्या कॅप्टन्सला सूचित करतो की पहिल्या सामन्यामध्ये ओंकार 11 जय हनुमान वाघिवली संघ हा उशिरा पोहोचला होता. त्यामुळे अमोल नीरज 11 उल्वे टीमला आम्ही नाणेफेकीचा विजय घोषित केलं होतं. टॉस विन दिलं होतं. आपण जर उपस्थित राहिला नाही, जर जो कॅप्टन उपस्थित राहील त्याच्याही बाबतीमध्ये असंच घडेल याची आपण कृपया नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने सूचना आम्ही आपल्यापर्यंत करतोय. तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावर जे सध्या अगदी खचाखच भरलंय त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 आज दुसरी रजनी प्रकाश झोतातील हे भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. क्रिकेटचा एक रणसंग्राम रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळते. बघा जास्त वेळ घेऊ नका. ओंकार 11 जय हनुमान वाघिवली 25 मिनिटं आहेत तुमच्याकडे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. सुरुवात थोडी सावध झाली आहे. दोन्ही फलंदाज मानव आणि सिद्धू यांनी सावध पवित्रा अटॅक करण्याचा जास्त प्रयत्न केला नाहीये. दुसऱ्या बाजूला आकाश गावणची अगदी ॲक्युरेसी तुम्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रणय पाटील दुसऱ्या षटकामध्ये. P2चं षटक. संजयजी कोळी दादांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. हाफ ट्रॅकर बॉल होता. एज लागली होती. सेकंड स्लिप मध्ये चेंडू व्यवस्थित कॅरी झाला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोही फसलाय आणि एक रिस्की रन असू शकते. एक क्विक सिंगल आपण पाहतोय कंप्लीट करण्यात आली.
फलंदाजांवर दबाव आहे 52 धावसंख्येचा. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अमरजी घरत आणि आदरणीय सागरदादा मात्रे या दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चांगला बॉल होता, एक चान्स क्रिएट झाला होता तिकडे, व्यवस्थित कॅरी झाला नाही बॉल फिल्डर पर्यंत. लेग स्लिप सेकंड स्लिप मध्ये यावेळेस क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, नेस्तनाबूत केलंय. पहिला धक्का लागतोय अमोल नीरज 11 उल्वे टीमला. फलंदाज बाद मानव पाटील. जी कोळी साहेब यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील मी रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि अमरजी घरत आणि सागरजी मात्रे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आयोजकांच्या माध्यमातून आपणास आमंत्रित केले जाते. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे आणि आज सर्वच मायबाप प्रेक्षक देखील या स्पर्धेशी जोडलेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सध्याच्या घडीला 40+ मध्ये जे नाव भरपूर चर्चेमध्ये आहे, अर्थातच समालोचक तथा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. किरणजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मेगा स्क्रीनवर. त्याचबरोबर आदरणीय रुपेशजी गरज साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या जीवनामध्ये बरीच संकट, मात्र त्या संकटांना सावरून सामर्थ्य निर्माण करणारे किरणजी पाटील सर. यावेळेस चांगला अप्पर कट केला होता, थर्डमॅनला बॉल चाललाय आणि धावा मिळत आहेत. 4 चौकार. चांगला चौकार होता, शेवटच्या मुमेंटला बॅटचा चेहरा खोललाय आणि 4 धावा प्राप्त केल्यात. हर्ष पाटील यांच्याकडनं फलंदाजांसाठी बक्षीस आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल फलंदाजांना. धावसंख्या 10 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. लक्ष 52च आहे. प्रणय पाटील पिटूचं षटक हाताळतोय. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता, चांगली लाईन पाहायला मिळते. यॉर्कर लाईनचा प्रयत्न होता, हलकासा यष्ट्याच्या बाजूने निघून गेलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. केवी काका मैदान, वहाळ, उल्वे नोड आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चा आपण मनमुराद आनंद घेत आहे. यावेळेस घणाघाती प्रहार केलाय, खोदून काढलाय आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बनतोय तो खेळाडू आणि बॉल चाललाय सीमा पार. येतोय हा दमदार षटकार. डॉट बॉल आला आणि तदनंतर मात्र ओव्हरपिच बॉल आणि अगदी पुढ्यात टाकलेला चेंडूचा खरपूस समाचार त्याने घेतलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला अक्षरशः भेदून काढलाय आणि गरज आहे सध्या एक्सप्रेशनची, धावगती वाढवण्याची, बॅटिंगचा गेअर शिफ्ट करण्याची. कारण लक्ष तुमच्या समोर आहे. 52 धावांचं विकेट आली मानव पाटीलची, जो जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही बॅटच्या साह्याने. मात्र प्रणय पाटील शेवटच्या बॉलवर पुनरागमन करेल का? हाफ टॅकर बॉल होता, थोडासा खाली राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट बॉलचा संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 16. आम्ही आमंत्रित करतोय टॉस साठी टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि मीरा स्पोर्ट्स RCC पेठ या टीमचे कॅप्टन बंटी दादा पण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. चला, जास्त वेळ आपण घेऊ नका. पुन्हा आम्ही सूचित करतोय 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक. आत्ता हवंय का? चला, पाणी घेऊन जा. खेळाडूला आवश्यक आहे. बघा, आपण पाहू शकाल ड्रोन व्ह्यू आपल्या मेगा स्क्रीनवर. आई एक्विरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफी 2025 अगदी रॉयल कारभार
रॉयल स्पोर्ट्स उल्वेच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर असं क्रीडांगण, सुंदर असं आयोजन, लख प्रकाश, अगदी व्हाईट फ्लडलाईट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा ड्रोन व्ह्यू आई एक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलाय. चला, बामणडोंगरीचे कल्पेजी ठाकूर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर सन्माननीय सोमनाथजी मडवी दादांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांनाही विनंती करतोय की आपणही मुख्य मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये. अठरा चेंडू आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 12ची सरासरी इथे आवश्यक आहे हा सामना जिंकण्यासाठी. अमोल नीरज 11 उल्वे टीमला पहिल्या सत्रामध्ये ओमकार 11 जयंतमान वाघोली टीमने 51 धावा उभारल्या निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि आता ते चेस करत असताना एका बाजूला सिद्धेश मडवी आणि दुसऱ्या बाजूला चंदन मडवी, ज्याची बॅट बोलली आहे. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. 2 डॉट बॉल तो खेळलाय. 4 बॉल 10 वर तो खेळतोय. सिद्धेश पाहायला मिळतोय 5 बॉल 5. हे आपल्याला पाहायला मिळतंय ते दोन्ही संघांमधील स्टॅटिस्टिक्स अनालिसिस एक्युरा इव्हेंट्सच्या माध्यमातून. जयेंद्र पाटील 16 बॉल 32 पहिल्या इनिंगमध्ये त्याने साकारल्या आणि तशीच खेळी आता इथे साकारावी लागेल कोणाला तरी. आणि ही कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतंय आलेखाच्या माध्यमातून. संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम सुंदर कामगिरी सातत्याने गेल्या काही वर्षामध्ये साकारते. आकाश गावण वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन सामना करतोय सिद्धेश मडवी. 18 बॉल 36. पॉवर प्ले संपलाय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेगाबरोबर हलकीशी उसळी. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. चांगली लाईन होती, अगोदरच शफल झाले होते आणि त्याचा फायदा उचलला. चला, डॉट बॉलने सुरुवात केली आकाश गावण. पहिल्या ओव्हरमध्ये 5 दिल्या होत्या पॉवर प्लेच्या. सुंदर गोलंदाजी, कंट्रोल बॉलिंग त्याची पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल होता, समोर खेचलाय फटका. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. प्रचंड वेगाने बॉलवर जाईल. रन मिळेल ती फक्त सिंगलच. धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा. उल्वे नोड परिसरामध्ये आपण आहोत आणि अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याचं सध्या प्रचंड वेगाने काम सुरू आहे. आपल्या सर्वांना आपण पाहतोय एक चांगलं मार्गदर्शन करणारे अर्थातच स्वर्गीय दिबा पाटील साहेब, अगदी आपली अग्री कोळ्यांची देवता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला होता आणि त्यांच्याच नावाचं विमानतळ. टॉपेज लागली, बॉल हवे, संधी निर्माण झाली आहे आणि विकेट किपरने टिपलाय झेल आणि अडचणी वाढतायत इथे अमोल नीरज 11 उल्वे टीमच्या. कारण अजून एक फलंदाज सेट बॅट्समन चंदन मडवी माघारी परततोय. अगदी चांगलं जज केलं बॉलला आणि चांगला झेल टिपला. आपण पाहतोय फटाक्यांची आतिषबाजी सध्या रॉयल स्पोर्ट्स उल्वा, ज्यांच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफी, रॉयल कारभार आणि सर्व काही रॉयल पाहायला मिळतंय सातत्याने. 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार. अनेक नामवंत खेळाडू, अनेक नामवंत संघ, अनेक नामवंत पाहुणे, अनेक नामवंत समालोचक आणि सर्व काही अगदी रॉयल. विकेट आली आणि अडचणी वाढत चालल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. मात्र आकाश गावण काय ॲक्युरेसी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर का सोपवलीस वैयक्तिक हे तो सिद्ध करतोय. मला तर इथे पूल केलाय, ताकद नव्हती त्यामुळे चेंडू जास्त ट्रॅव्हल होणार नाही. 4 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल ऑन साइडला तैनात करण्यात आले. हे चौकार रोखण्यासाठीच ठेवलेत त्याने. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट जर तुम्ही बॉलिंग करताय तर तुम्ही यशस्वी होताय, तुमचा प्लॅन सक्सेसफुल होतोय धावा रोखण्याचा. आणि ते करत असताना ओमकार 11 जयंतमान वाघिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आकाश गावण 4 बॉल आतापर्यंत टाकलेत, 2च धावा या षटकामध्ये त्याने आतापर्यंत दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी. चौदा बॉल आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट झपाट्याने वाढत चाललाय.
रिक्वायर्ड रन रेट वाढतोय आणि इथे मोठे फटके मारण्याची गरज आहे. चौकार षटकार इथे मारावे लागतील, अन्यथा दुसऱ्या बाजूला वाघोली संघाची पकड मजबूत होईल या मॅच मध्ये. यावेळी चांगला फुल फटका, पॉवरफुल आहे आणि सक्सेसफुल आहे. बॉलला डिपॉझिट केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, षटकार. दास रडार मधला चेंडू होता, प्रॉपर मिडल केला आणि षटकार ठोकलाय. यावेळेस शेवटच्या मोमेंटला कट केलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला बॉल चाललाय, कव्हर होणं फिल्डर येतोय, एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो थोडासा अचूक व्हायला होता, वेगाने व्हायला होता. 2 धावा प्रचंड वेगाने कंप्लीट केल्यात. चांगलं कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर जाऊन थांबलाय 26 या आकड्यावर. हॅलो, त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय नारायणजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मिहिरा स्पोर्ट्स RCC पेट टीमचे कॅप्टन आणि अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे कॅप्टन. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर या ठिकाणी सोहेल दादा उपस्थित आहेत. चला टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे कॅप्टन. मडवी साहेब यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघ आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवर देखील उपस्थित आहेत. बघा, तुषार कोळी आणि अभिजित म्हात्रे यांचं एक बॅनर आहे समोर आणि त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने फलंदाजाला देण्यात येईल. आदरणीय गुरुनाथजी नाईक आणि गुरुनाथजी पाटील आणि भूषणजी नाईक या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 26 धावा धावफलकावर 2 विकेट गमावल्यात. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. चला मॅचला गती द्या प्लीज, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. कल्पेशजी ठाकूर यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. आई एक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आणि स्वतः कल्पेशजी देखील तिकडे पाहायला मिळतात. अभिवादन करतायत सर्व प्रेक्षकांना. बघा, पुन्हा आम्ही सूचित करतोय भरपूर वेळ वाघोली संघ घेतोय. जयेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर 12-26. पुन्हा टॉपेज लागली आहे, पुन्हा विकेट कीपर बॉलच्या खाली. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय जयेंद्र यांनी आणि अडचणी आता अजून वाढत चालतील आणि उल्वे टीमच्या. फक्त 2 षटकांमध्ये धावा आल्या, त्या 16 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. एक्सेलेशनची गरज होती असं वाटलं. 11 बॉल 26 ची गरज आहे. 11 चेंडू 26 धावा. सिद्धेश अजूनही खेळतोय, त्याच्यावर भरपूर मोठी जबाबदारी. यावेळेस चांगला फटका आहे,
फिल्डर फक्त बनतोय प्रेक्षक आणि इथे आयवा कॅच देखील पकडलाय. बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या पुढे सरकते. 32 धावा, 32. हो, खराब बॉल बॅकफूट वरनं पंच केलाय. फिल्डर येतोय आणि इथे काय घडतंय. चेंडू मध्ये तितकंसं काही नव्हतं, मात्र फटका थोडासा फसलाय आणि अडचणी अजून वाढत चालतील. अजून एक फलंदाज बाद. पाहिलं तर लगेचच विकेट आली. महेंद्र मडवी देखील बाद होताना पाहायला मिळतोय. सिद्धेश मडवी चांगली झुंज देतोय, कडवी झुंज देतोय. सलामीला आला होता आणि अगदी तळ ठोकून उभा आहे, मात्र नुसतं तळ ठोकून उभं नाहीये तर धावा घ्यायला लागतील. सध्या संघाला गरज आहे ती फक्त आणि फक्त धावांची आणि विजयाकडे नेण्याची. मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार 11 जयंतमान वाघोली संघ प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 9 बॉल 20. न्यू बॅटर नयन पाटील. सिद्धेश मडवी नॉन स्टॅकिंग एंडवर आहे. जयेंद्र पाटील पुन्हा सज्ज होत असताना विकेट मिळाली आणि सध्या आत्मविश्वास देखील वाढलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा फटका फसलाय. दूर राहतील विकेट किपर. प्रयत्न चांगला होता, मात्र आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. आता 8 बॉल 19 ची गरज आहे. सध्याच्या घडीला भरपूर मेहनत, भरपूर प्रयत्न दोन्ही संघांच्या बाजूने सुरू आहे. मात्र आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या दोन्ही संघातील खेळाडूंना, तरच प्रसिद्ध व्हाल आणि या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करा. रॉयल ट्रॉफी तुम्ही पाहताय आणि रॉयल खेळही व्हायला हवा. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी IAQरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून क्रीडांगणावर जशी जशी रजनी पुढे सरकेल, जशी जशी रात्र पुढे सरकेल आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुढच्या मॅचवर देखील आपल्याला भरपूर प्रेक्षकांच्या नजरा पाहायला मिळतील. आपण स्क्रीनवर पाहताय रॉयल स्पोर्ट्स उल्वा आणि रॉयल ट्रॉफीचा हा लोगो. केव्ही काका मैदान वहाळ उल्वे नोट दुमदुमलय काल संध्याकाळपासून या रॉयल ट्रॉफीच्या नावाने. 8 बॉल 19. पुढचा बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर्ब डिलिव्हरी. अगदी बुंदा चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर लाईन, प्रचंड वेग. अगदी टस्कमस होऊ दिलं नाहीये ते फलंदाजाला. बघा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय 2 कॅमेऱ्यांनी. परफेक्ट ब्लॉकवर अगदी वाईड लाईनच्या बाजूने बॉल निघून गेलाय. दडपण वाढलंय. 7 बॉल 19 आहे. हा चेंडू महत्वाचा. सिद्धेश पुन्हा स्ट्राईकवर. यावेळेस खोदून काढलाय, लॉफ केलंय. गॅप मधनं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होते. बॉलला आतमध्ये ढकललंय. शेवटच्या बॉलवर सिंगलच काढलीये. स्वतःवर विश्वास ठेवलाय तो सिद्धेश मडवीने. इक्वेशन असेल आता शेवटचे 6 बॉलांनी जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. तुम्ही पाहिला IAQरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीने धावा झाल्या, कुठे कुठे विकेट्स आल्या. आणि आता इक्वेशन पाहताय 6 बॉल 18. अमोल, नीरज 11 उल्वे आणि आता भरपूर मोठी जबाबदारी खास करून सिद्धेश मडवी. बघा एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय तो वाघोली संघाचा स्टिकोमीटर, जिथे विकेट आले नव्हते सुरुवातीला. प्रचंड चांगली पार्टनरशिप झाली आणि तदनंतर मात्र 51 धावांचं एक चांगलं धावसंख्या त्यांनी उभारली. 52 धावांचं लक्ष दिलं. हायस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते एनी विकेटसाठी सध्याच्या घडीला स्क्रीनवर. आणि या सर्व गोष्टी IAQरा इव्हेंट्स लाईव्ह करताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड मेहनत त्यांची. चला मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. अतिरिक्त वेळ आपल्याकडे नाहीये. 6 बॉल 18 सध्या आवश्यक आहेत आणि सिद्धेश मडवीने शेवटच्या बॉलवर मागच्या षटकाच्या सिंगल काढली. दुसरीसाठी मनाई केली त्याने नयनला आणि स्वतःवर मात्र त्याने आत्मविश्वास दर्शवलाय. मात्र आता तो आत्मविश्वास विजयापर्यंत घेऊन जाणार का. दुसऱ्या बाजूला रवींद्र पाटीलवर आता या धावा रोखण्याची जबाबदारी आहे. 6 बॉल 18 धावा
11 बॉल 15 वर खेळतोय सिद्धेश. पहिलाच बॉल अगदी पुन्हा यॉर्कर ड्राईव्ह केलंय. दुसरीचा प्रयत्न निश्चित होणार आहे. तिला मात्र शंका नाही. खराब फिल्डिंग. प्रेशर इथे पाहायला मिळतंय. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2च धावा. तिसरी झाली असती. लक्ष नव्हतं सिद्धेश. प्रचंड वेगाने तो धावत सुटला. 5 बॉल 16. चांगला ड्राईव्ह केला होता. चेंडूमध्ये कोणतीही खराबी नव्हती. मात्र तितक्याच ताकदीचा हा फटका पाहायला मिळाला. मात्र खेळाडूचं देखील कौतुक आहे. चांगली फिल्डिंग. आकाश गावण तिकडे होते आणि शेवटच्या मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकललं. सुरुवातीला मिसफील्ड झाली होती. सावरलं त्यामधून. 5 बॉल 16ची गरज आहे. कडवी झुंज एका बाजूला सिद्धेश मडवी देतोय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत त्याची झुंज पाहायला मिळणार आहे. सहजासहजी तो हार मानणारा खेळाडू नाहीये आणि प्रचंड पोटेन्शियल आणि प्रचंड कॅलिबर असलेले हे दोन्ही खेळाडू. एक गोलंदाज आहे तर एक फलंदाज आहे. 5-16. फुलटॉस टाकलाय. फायदा उचलता आला नाहीये. मिडल करायला पाहिजे होतं या बॉलला. फिल्डर आहे. 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. थ्रो चुकीच्या एंडला होतोय की राईट एंडला. पंचांकडे लाऊड अपील केली आणि तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा चेंडू धाडलाय ऑनफिल्ड पंचांनी. आणि महत्वपूर्ण विकेट आहे सिद्धेश मडवीची, जो की सेट बॅट्समन आहे. 5-16ची गरज आहे. बघूया या बॉलवर किती धावा येतात. सन्माननीय दीपकजी पाटील सरांचं देखील शुभागमन होत असताना रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आपण पाहतो एक बुलंद आवाज. प्रचंड मागणी या आवाजाला आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. त्यांचं सहर्ष स्वागत. चला, थोडे खेळाडू थकलेत. सिद्धेश मडवी पाणी पाठवायचंय. पाण्याची मागणी खेळाडूने केली आहे, त्यामुळे पूर्तता लगेच करा. पाच बॉल 16. 52 धावांचं लक्ष. 36 झाल्यात. 4 विकेट गमावल्यात. या बॉलवर किती धावा मिळतील ती शहानिशा करतायत म्हणजे तिसरे पंच IAQ इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. थंडगार वातावरण, केव्ही काका मैदान आणि रॉयल ट्रॉफी 2025 नॉट आउट आहे. आपल्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये शहानिशा केली. अचूक निर्णय आलाय आणि आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. सामना अटीतटीचा होणार आहे. चित्तथरारक होणार आहे आणि रोमहर्षक होणार आहे. यामध्ये तिला मात्र शंका नाही. बघा, आपल्याला स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. योग्य एंडला थ्रो झाला. सिद्धेशची विकेट महत्वपूर्ण होती. प्राइज विकेट होती हे माहिती होतं ओमकार 11 जयंटमान वाघोली टीमला आणि तोपर्यंत मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 4 बॉल 14. हो, चांगला कट शॉट. गॅप बंद बॉलला ढकललाय. फिल्डर येण्याचा प्रयत्न करतोय. ताकद नव्हती, नजाकत होती. खराब फिल्डिंग. कशा क्षेत्ररक्षण. मिसफिल्ड होते. दुहेरी धाव अर्जित केली जाते. सिद्धेश मडवी जोपर्यंत स्ट्रायकिंग एंडवर आहे. अमोल निर्जा 11 उल्वे टीमच्या आशा पल्लवीत आहेत. त्यांचा आत्मविश्वास नक्कीच असेल या खेळाडूवर की आता हा सामना जिंकून देतोय का. 3 चेंडू 12ची गरज आहे. काय चित्तथरारक सामना. पहिला सामना दुसऱ्या रजनीतील आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. नजरा या सामन्यावर लागल्यात. थोडासा थकलेला वाटतोय. डिस्कशन होतंय, हितगुज होतंय, चर्चा होते. मात्र सिद्धेश मडवीला आता पुढचे सर्व बॉल खेळावे लागतील. शंकरजी नाईक बामण डोंगरी यांचं सहर्ष स्वागत. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. 3 बॉल 12ची गरज. रवींद्र पाटील निघालेत उर्ध विकेटने. फटका फसलाय. कॅच होईल का. ओ, बिग विकेट. बिग 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 अँड बिग विकेट. मोठा मासा गळाला लावलाय. सेट बॅट्समन सिद्धेश मडवी बाद. से आधारस्तंभ आदरणीय कचेरजी ठाकूर साहेब, शिवदाजी कोळी साहेब यांचं आगमन देखील होते. आणि चला तेजस दादा मात्र आपण कृपया करून त्वरित या टॉससाठी. त्याचबरोबर दीपकजी खारकर साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवीन फलंदाज आतमध्ये इंटर होईल. तत्पूर्वी आदरणीय नारायणजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला टीम
मीरा स्पोर्ट्स RCC पेट टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला 2 चेंडू आणि 12ची गरज आहे. शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील दुसऱ्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना संकेत भोईर 2 षटकारांची गरज. हो चांगला बॉल मात्र पंच सांगतात लाईन खराब आहे. अवांतर धाव मिळणार. ट्विस्ट येतोय या सामन्यामध्ये. आता 2-11ची गरज आहे. चित्तथरारक सामना सध्या आपल्या पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव खर्च केली गेली आहे. अंतिमचे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. संकेत भोईर ज्याने मगाशी 5 वाईट बॉल टाकले होते पहिल्या इनिंग मध्ये ते आता भरून काढावे लागतील. 2 चेंडू 11ची गरज. फुल टॉस टाकलाय पण चांगले पाहिलं जाते आशाभूत नजरेने आणि इथे चौकार देखील येतोय. आणि आता मॅच मध्ये मोठा युटर्न आलाय. बीमर आहे की नाही तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये अंपायर रिव्ह्यू आहे. त्याचबरोबर टॉस या ठिकाणी केला जाईल. गटामधील पहिली मॅच अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि मीरा स्पोर्ट्स RCC पेट या टीम मध्ये. टेल इज कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि टॉस जिंकलाय RCC पेट टीम ने. आज मीरा स्पोर्ट्स या नावाने संघ खेळते. एकंदरीत ही स्पर्धा पाहून तुम्ही काय म्हणाल आणि टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असेल? 5 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग तुम्ही स्वीकाराल. स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल? कारण एक नेत्रदीपक पहिल्याच पर्वामध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमच्या माध्यमातून हे आयोजन. स्पर्धा खूपच सुंदर आहे आणि हे ग्राउंडला जेव्हा जेव्हा मॅचेस असतात आमची एंट्री कधी पण असतो. आम्ही इथे खेळलेलो असतोच. हे होते सोहेल शेख. त्यानंतर आपण जाऊया तेजस दादांकडे. टॉस तुम्ही पराभूत झालेत परंतु मॅच अजून बाकी आहे. सुरुवातीला गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. यंदाच्या हंगामात भरपूर चांगली कामगिरी टीम जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमच्या माध्यमातून राहिली. परंतु आज अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने या नावाने हा संघ खेळणार आहेत. स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा खूप चांगली आहे. तुषारनी एंट्री म्हणजे ॲक्च्युली ए गटचे खूप प्रॉब्लेम चालले आहेत. सगळ्यांना माझं एवढीच विनंती की ए गट वगैरे करू नका. सगळे कोण पण कोणाशी खेळा. कारण की ते उरण साईडला कोण पण कोणाशी खेळतात. ठाणे भिवंडीमध्ये कोण पण कोणाशी खेळत आहेत. त्याच्यामुळे ए गट बी गट करण्यापेक्षा सगळे एकमेकांशी खेळत राहा. तुमचा पण गेम चांगला होईल आणि सगळे चांगले गेम खेळतील. मग आज अनेक युवा यंगस्टर खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतात. त्या यंगस्टर खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल? यंगस्टर खेळाडू हल्ली यंगस्टर खेळाडूंचाच गेम आहे. आपण फक्त मार्गदर्शन करायचं आहे. फक्त यंगस्टर खेळाडूंना एकच सल्ला देईन की कोणत्या प्रकारचे रील्स वगैरे टाकताना समोरच्या प्लेयरची भावना दुखावली जाणार नाही याचासुद्धा विचार करा. आणि जे तुमचे लिजंड असतील किंवा जे जुने खेळाडू असतील त्यांचा पण विचार करा. त्यांना थोडासा मान सन्मान द्या. त्याने बरं पडेल. येस थँक्यू. हे होते तेजस म्हात्रे. टॉस जिंकलाय टीम मीरा स्पोर्ट्स RCC पेट या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला हस्तांदोलन करून घ्या. या स्पर्धेमध्ये नियम आहे. जयेंद्र पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर. 15 चेंडू आणि 32 धावांची विस्फोटक इनिंग आणि 2 विकेट्स बॉलिंग करत असताना त्यांनी प्राप्त केल्यात. या जयेंद्रजी पाटील प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचे. हॅलो. तर याच दरम्यान आता व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण सत्कार सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये या मॅचला खूप वेळ गेली. मला वाटतं पंचाने आता पुढच्या मॅचमध्ये जरा लक्ष केंद्रित करायचं आहे. हा जयेंद्र मॅन ऑफ द मॅच आणि ज्यांनी 6 मारले त्यांनी देखील वरती यायचं. सिद्धेश मडवी, चंदन मडवी आणि महेंद्र मडवी तिन्ही खेळाडूंनी 1-1 षटकार मारलेत. त्यांनाही विनंती आपण या. चला पुढच्या मॅच मध्ये पंच जरा लक्ष केंद्रित करायचं. खूप वेळ गेला या मॅच मध्ये. आपण जरा टायमिंग अलर्ट करायचा आहे. भरपूर वेळ गेला या मॅचला. एवढा वेळ जर गेला तर सकाळच्या आपल्याला 4:30-5 वाजतील. त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. टायमिंग अलर्ट तुम्ही तंबी द्या खेळाडूंना पुढच्या जेवढ्या मॅच होते. तर चला आपण सत्कार समारंभाकडे आपण बोलत आहोत. पहिला सन्मान या व्यासपीठावरती आता केला जाणार आहे. मी विनंती करतो तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच जयेंद्र याला प्रमोद काका पाटील यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या खेळाडूचा सन्मान गुणगौरव केला जात आहे. सुदर्शन पाटील आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
तर सन्मान सत्कार समारंभाकडे आपण बोलतो आहोत. पहिला सन्मान करण्यासाठी मी आणि ज्यांनी सिक्स मारलेत सुदर्शन पाटील, त्यानंतर त्यांनी सर्वांनी वरती यायचंय. चंदन मडवी, महेंद्र मडवी, कारण षटकारासाठी तुम्हाला बक्षीस होतं आणि ते बक्षीस घेण्यासाठी क्रिकेटमध्ये हार जीत असते मित्रांनो, खचून जायचं नाही.